योग्य ते मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. ते काही प्रत्येकाने बाहेर सांगितलंच पाहिजे असं नाही. महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाला आणि महायुतीच्या सगळ्या म्हणजे नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आमदार, खासदार जे कोणी उपस्थित होते, मंत्री, त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांनी केलं. हे योग्य ते मार्गदर्शन महायुतीच्या भविष्यातल्या निवडणुकांच्या यशाचं गमिक राहणार आहे का? हे आगामी काळात सर्व आम्ही आता सोबत आहोतच सरकारमध्ये, पण एक त्यांचा अनुभव त्यांनी कथन केला. कशा अनुभवातून आपण पुढे गेलो पाहिजे, कशा पद्धतीनं स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं आरोग्य सांभाळलं पाहिजे, जनतेत गेलं पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी एक वडिलकीच्या नात्याचा जो काही एक हे असतो, काय म्हणता येईल त्याला, शिरस्ता असतो, तो त्यांनी सांगितला. विरोधकांवर काय बोलले? विरोधकांवर नाही, काही नाही. काही आमदारांनी प्रश्न पण उपस्थित, काही आमदारांनी प्रश्न देखील काही मांडले ना. काही प्रश्न हेच त्यांच्या आरोग्याची ते काळजी कशी घेतात, ते इतक्या वयात सुद्धा एवढे ऊर्जावान आहेत, त्यांची दिनचर्या कशी असते, साधारणपणे त्यांनी कसं काम, त्यांच्या कारकिर्दीत 1989 पासून ते काम करतात, कशी कारकीर्द राहिली, असं मार्गदर्शनच त्यांचं घेतलं. आणि जी लोक त्या याला नसतील, मला असं वाटतं तुमच्या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर देतो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा आजच्या त्यांच्या उद्बोधनाला जे सदस्य उपस्थित नसतील त्यांनी खूप चांगला कार्यक्रम मिस केला, असं म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन मिस केलं हे मात्र नाही. अनेक राष्ट्रवादीचे आमदार हे त्या ठिकाणी आलेले नव्हते, अनेक जणांची नावं तशी आहे समोर. नाही, मी आधी चेक केली, त्यातले काय असं फारसे आले नाहीत असं नाही होत. आले, बऱ्यापैकी आले. कोण कोण नाही आलं? धनंजय मुंडे साहेब तर काल स्वतः देवगिरीला दादांना भेटून गेले ना, परळी बंदची हाक दिली होती, त्या अनुषंगाने ते गेले. नाही, मिटकर साहेब यालाच अनुसरून परळीचं जे बीड बंद हे कुठेतरी चुकीचं आहे असं सुरेश धस असं म्हणतायत. कारण एका आरोपीच्या समर्थनासाठी असं बीड जर बंद करायला लागलं तर खरं तर लोकशाही धोक्यात असं म्हणायला लागेल. असं आहे की त्या मुद्द्यावर मला सध्या काही बोलायचं नाहीये. त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच योग्य ते बोलतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.